दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही लोकमंगल साखर कारखाना बीबी दारपळ या ठिकाणी त्यांच्या गव्हाणीमध्ये बसलेलो आहोत। आमची साधी सोपी मागणी आहे की या वर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला तुम्ही दर जाहीर करा। आम्ही 1 महिन्यापासून कारखान्याला निवेदन दिलेत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेत, साखर कारखान्याला निवेदन दिलेत की यावर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल 3400 रुपये जाहीर करा, तात्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन करू। अनेक वेळा आंदोलन केली, निवेदन दिली, या कारखाना प्रशासन सुद्धा निवेदन दिलेलं आहे, तुम्ही दर जाहीर करा, अन्यथा तुमची गव्हाण बंद करू। आज प्रत्यक्षात आम्ही गव्हाणीमध्ये बसलेला असताना सुद्धा कारखाना प्रशासन आमच्यासोबत येऊन चर्चा करायला तयार नाही। सकाळी आल्याने मला 2 दिवसाची मुदत मागितली। खरं तर हा कारखाना चालवून आज 45 दिवस झालेले आहेत। मग तुम्ही 45 दिवसात तुमची चर्चा झाली नाही का? तुमच्या मॅनेजमेंटची मिटिंग झाली नाही का? आज सकाळपासून तुमच्या मिटिंग झाली नाहीत का? आज तुमचे चेअरमन मालक कुठेही असतील त्या ठिकाणून त्यांनी एक व्हिडिओ काढावा। सोलापूर जिल्ह्यातले इतर कारखानदार ज्याप्रमाणे पहिली उचल 3000 रुपये जाहीर करतात, त्याप्रमाणे पहिली उचल 3000 रुपयाच्या खाली आम्ही 1 रुपयाही घेणार नाही। कारण आज पंढरपूर भागातले जे कारखाने आहेत, विठ्ठल सहकारी असेल, पांडुरंग असेल, विठ्ठलराव शिंदे असेल, सहकार महर्षी असतील, माळीनगर असेल, या कारखान्यांनी 3000 प्लस पहिली उचल जाहीर केलेली आहे आणि ते कारखाने दीपावलीला आणि पोळ्याला नंतर हप्ता देतात, नंतर बिल जमा करतात। तसा तुमचा कारखाना नंतर 1 रुपयाही देत नाही, हा तुमचा इतिहास आहे। म्हणून आज पहिली उचल किमान तुम्ही 3100 रुपये या ठिकाणी जाहीर करावी। आम्ही जरी 3400 म्हणत असलो, आम्ही तडजोडीमध्ये या ठिकाणी 3100 रुपये 3000 रुपयेपर्यंत आम्ही मान्य करायला तयार आहेत। परंतु 3000 रुपयाच्या खाली 1 रुपया जरी दर जाहीर केला तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही। आणि आता शेवट सांगतोय, जोपर्यंत तुम्ही दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमचा हा गव्हाणीतला बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच राहील। कारण या परिसरातल्या शेतकऱ्यांनी असा निर्धार केलेला आहे, काही झालं, किती थंडी वाजली, आणि आता आपल्या माध्यमातून आवाहन करतोय, आज दुपारी 12 वाजल्यापासून जे शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी आहे ती अशी वाढतच चाललेली आहे। आणि आणखी बीबी दारपळ असेल परिसरातील शेतकऱ्यांनी या आपल्या गव्हाणीमध्ये येऊन बसा आपल्या हक्कासाठी। आता भजनाचा कार्यक्रम आपण केलेला आहे, संध्याकाळी आपण भजन करू, कीर्तन करू, आणि या ठिकाणी उठायच नाही जोपर्यंत आपल्याला पहिली उचल 3000च्या पुढे जाहीर करत नाहीत तोपर्यंत हे आपलं आंदोलन चालू ठेवू। 1 दिवस आपली काम बाजूला ठेवू, कारण एका टनाला जर 100 रुपये वाढले तर आपल्या 100 टन ऊस देणाऱ्या शेतकऱ्याचे किमान 10,000 रुपये वाढणार आहेत भावानो। त्यामुळे आपण या कारखान्यांची जर मानसिकता 2500 रुपये होती, आपण 3000 म्हणलं तर 500 रुपयाचा फरक पडणार आहे भावानो। त्यामुळं कमीत कमी परिसरातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी या आणि आपल्या हक्काचा, आपल्याला भीक मागत नाही या कारखानदाराला, आपण आपल्या हक्काचा घाम मागतोय, दाम मिळवून घेऊया। आपण सगळे संघटित झालं तरच आपल्याला हे आंदोलन यशस्वी होणार आहे। या परिसरातील शेतकरी बांधवांनी जे आंदोलन उभं केलंय, या गावातील बीबी दारपळचे शेतकरी असतील, शिरापूरचे असतील, परिसरातली पडसळचे शेतकरी असतील, या ठिकाणी एक शेतकरी यायला चालवले आहेत, रानमसले शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। आणि ज्या